आता आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी नाशिक वरून आणि महाराष्ट्रामधून आदिवासी ज्या समाजाच्या समस्या आहेत त्या घेऊन या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत सावा संघटनेमार्फत। तर आपण आदिवासीच्या का समस्या आहेत, कोण्या भागात राहतात आणि कोण्या भागात त्यांना नाव काय आहेत असं सखोल महाराष्ट्राला माहीत व्हावं, आदिवासी बांधवांना माहीत व्हावं या हेतूनं आज आपण भेटणार आहोत। काय नाव सर तुमचं? शत्रुघ्न तुकाराम जोंबाड। मी नाशिक जिल्ह्यामध्ये असतो आणि इकडं हा विदर्भ आहे आमचं, तिकडं तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं आहे। तर सर हे आदिवासीचे पट्टे कोणकोणते आहेत, कोण्या कोण्या भागात? बघा, गडचिरोली, त्याच्यानंतर गोंदा, वणी, भंडारा या ठिकाणी संपूर्ण हे आदिवासी इकडचे। आणि आमच्या इकडचं नाशिक मध्ये नंदुरबार झालं, नाशिक झालं, इगतपुरी झालं, ठाणा झाला, जव्हार झाला, मोखाडा झाला, हा संपूर्ण नगर। टक्के महाराष्ट्रात टक्का किती आहे आदिवासी समाजाचा? आदिवासीचा टक्का नाही म्हणलं तरी तुमचं 8% महाराष्ट्रात 8%। तर मला सांगा सर, तुमच्या मागण्या कोणत्या आहेत? आमच्या मागण्या अशा आहे, आदिवासीच्या जमिनी आहे, काही लोकांनी कवडी मोल काहीतरी पैसे देऊन कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनी त्यांनी बळकावल्या आहे। आणि तुमचं म्हणायचं की हे बिल्डर आहेत? काही बिल्डर आहे, काही श्रीमंत लोक आहेत, जमीदार आहेत, त्या लोकांनी कवडी पैसे देऊन मूर्ख बनवून त्या लोकांनी पैसे दिलेले आहे। पण ती जमीन त्यामुळे मालकास मिळावा, कारण आदिवासी जमीन ही घेताच येत नाही। हा कायदा आहे, बाबासाहेबांनी कायदा बनवलेला आहे, तो कायदा मोडीच आणू नये शासन पण म्हणतं, पण ते अंमलात आणत नाही। तर ज्या जमिनी त्या लोकांनी कब्जा केलेला आहे त्या जमिनी त्या मूळ मालकास देण्यात यावा, हा पहिला आमचा मागणी आहे। दुसरी मागणी आहे जात पातळीची। बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केला तर या जातीच्या माणसांना प्रवर्गाप्रमाणे नोकरी किंवा काही मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, ही सवलत असताना सुद्धा काही जातीसाठी आता आमचा एखादा मुलगा शहरामध्ये किंवा 100 वर्षापूर्वी काही माणसं शहरामध्ये शिकायला गेले, शिकायला तर त्यांचे मुलं बाळा तिथेच वाढले, त्यांच्या जातीचा उल्लेख त्यावेळेस काही एवढं त्या मुलांना माहित नव्हतं का आमची जात कोणती काय। आता मला सांगा सर, महाराष्ट्रामधून कमीत कमी 18 आमदार निवडून गेलेले आहेत, तर त्या आमदाराला आदिवासी समाजातून तुमचं रिझर्वेशन राहते एसटी प्रवर्गातून, त्या आमदाराला कोणती विनंती कराल? आम्ही त्या आमदारांना तेच विनंती करू, जो आदिवासी लोकांना जो अन्याय होतोय तो दूर व्हावा व आदिवासी लोकांच्या मुलांची जी शैक्षणिक जे थांबलेले आहे ते शैक्षणिक पूर्ण व्हावा, कारण मुलं खूप हुशार आहात पण त्यांना या जात पातळीच्या अडचणी येते, त्याच्यामुळे शिक्षण होत नाही। मला सांगा सर, काही जिल्ह्यामध्ये मीडियामध्ये वार्ता येत आहे काही डुप्लिकेट जाती इथं समावेश झालेले आहेत, त्याविषयी काय म्हणणार आहे? हो, ज्या जाती समाविष्ट झालेल्या आहे, जे बळजबरीने घुसतात आदिवासी समाजामध्ये घुसतात, ते घुसू नये, शासनाने त्याच्याकडे दखल घ्यावा व त्याच्यावर कारवाई करावी। आदिवासी मुलांना स्कॉलरशिप मिळते माहिती आहे का नाही? हो, मिळते साहेब। वेळेवर भेटते का? शासनाला हे पण शासनाने थोडस लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्यावा। काय वेळेस देतात, काय वेळेस ते निधी परस्पर दुसऱ्या याच्यामध्ये पाठवत नाही, हा सुद्धा मुद्दा शासनाने लक्षात घेऊन आमच्या गोरगरीब आमच्या आदिवासी बांधवांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हे लक्षात घेऊन त्यांना ते शिक्षणाचं पूर्ण हे द्यावा। काय नाव आहे सर? माझं नाव चिंतामण भिका वांगरे, जिल्हा नाशिक, तालुका मालेगाव। आमच्या इथं जे शेतकरी आम्ही गोरगरीब आदिवासी त्यांचा सेवा सोसायटीचा फ्रॉड झालेला आहे, तर त्या सेवा सोसायटीतून आम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे सगळे नील दाखले करून द्यावा। म्हणजे तुमच्या नावावर कर्ज घेतलेले? हो, कर्ज घेतलेले, फसवणूक केलेली लोक शेतकरी आहेत, सोसायटीवाल्यांनी कर्ज घेतलं आणि तुमच्या नावावर ते चढलं, आता तुमच्याकडे बँकवाले येतात, असंच आहे की नाही? छगन भुजबळ साहेबांना तुम्ही काय बोला याविषयी? भुजबळ साहेबांना एवढीच विनंती करू का आमचे उतारे कोरे करून द्या, सगळं कर्ज माफ करून द्या आणि जे शैक्षणिक पद्धती सांगितलं, शैक्षणिक पद्धतीमध्ये आदिवासी विकास मध्ये जे काही मुलं भरलेले
त्यांना लगेच काढून देऊ राहिले आणि निजीकरण वर्ग करू राहिले, म्हणजे कंत्राटी पद्धतीने जे करू राहिले ते ठीक आहे. तर त्या मागण्या आहेत आदिवासी समाजाच्या. तर ह्या समस्या जे एसटी वर्गातून आमदार निवडून येतात त्यांना आमच्या चॅनलच्या मार्फत विनंती राहील की त्यांनी आदिवासीच्या प्रश्नावर लक्ष देऊन तोडगा काढावा. धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया.